अंतिम मुकाबला मातोश्री 11 हडपसर आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ असेल अय्यूबबाई शेख संघ काळेवाडी पिंपरी. त्यांचे आतुरतेने आपण वाट पाहत होतो. कुदळवाडीचे उद्योगपती माननीय श्री पैलवान सोमनाथ उर्फ पप्पू शेठ लवांडे आपण यात आपले सर स्वागत. अवघ्या काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी फायनलचा अंतिम थरार चालू होईल. चला प्रेक्षकांना विनंती आहे जे तिथे बसलेत ना बाकडावर त्यांनी थोडंसं साईडला बसायचंय. हा आता विनंती आहे जे स्टंपाच्या पाठीमागे खेळाडू असतील मॅच पाहायला आले असतील त्यांना एक विनंती आहे त्यांनी आपले आपले पाय वरती घ्यायचे. शेवटची मॅच आहे. किप्परच्या पाठीमागे जेवढे असतील पब्लिक त्यांना विनंती आहे आपण वरती सरकायचंय. चला पाय वरती घ्या. सर 5 दिन से आप इस टूर्नामेंट का आनंद उठा रहे हो. हमारी एक बात मानिए, हमने आपकी 1000 मानी और हम मानने के लिए भी तैयार है. आप प्लीज दीवार से पैर ऊपर कर लीजिए क्योंकि अंदर जो भी रन है वो भाग के बैट्समैन 1 ले 2 ले या 3 ले तो प्लीज सहकार्य करें. दीवार के पीछे हो जाएं. भाई उठ जाइए यार, आप तक मेरी आवाज तो जा रही होगी. चला लेग साइडला जे बसलेत बाकड्यांवरती उठायचे त्याशिवाय सामना चालू होणार नाही. चला मित्रांनो सहकार्य करा. 8:55 मिनिटं झाल्यात. 520 मिनिटाचा कालावधी असेल. पहला बल्लेबाज राजेश सोटे अच्छी बॉल थी, पटकी बॉल तो ऑन साइड की दिशा में खेला और पहले रन के लिए निकले दोनों बल्लेबाज. मातृश्री 11 का यहाँ पर श्री गणेश होता हुआ टीम का खाता खुलता हुआ. काळेवाडी संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आला नाहीये. थांबवा सामना थांबवा. दोन्ही टीम तुमचं 12th मॅन पाठवून द्या. 12th मॅन पाठवून द्या. बॅट्समॅन नेम बॅटिंग करा संघ 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. बोला वाले तुमच्या पाठीमागे आहेत ना बसले त्यांना वरती उठवा. तुमच्या पाठीमागे खाली बसलेत ना त्याला उठायला हवा. कल्लू थांबा 1 मिनिट. बोला माले त्याला दिले. बैट्समैन तुषार रंधीवे और सामना करेंगे राजेश सोटे का. 1 रन आउट. ओहो फिर से अच्छी बॉल. वाह फर्नीचर डिस्ट्रॉय. बड़ा बल्लेबाज बैक टू डग आउट पवेलियन की तरफ. ओहो दांडी 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 गोल या ठिकाणी. पायचंय गोलंदाजी मार्कवरती असेल काळेवाडी एक्सप्रेस. राजेश सोटे सांगून देतोय मी आतापर्यंत मोठं क्रिकेट का खेळतोय. संपूर्ण भारत देशामध्ये ज्या गोलंदाजा आहे बोलबाला त्याचं नाव आहे राजेश सोटे. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं राजेश सोटे पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय मैदानामध्ये. मॅन फ्रॉम काळेवाडी. त्याची सुरुवात शून्यातून होते ना तो नक्कीच पुढे घडतो. तो राजेश सोटे असा एकमेव खेळाडू कोणत्याही प्रकारचा ऍटिट्यूड नाही. एकदम सायलेंट खेळ संयमी खेळाडू राजेश सोटे मॅन फ्रॉम पीसीएमसी पिंपरी काळेवाडी. चला न्यू बॅटर मैदानाच्या आता परशुराम
इथे स्ट्राईक वरती येताना पाहिलं राजेश सोटेने इथे तुषार रंधवे या फलंदाजा बाद केलाय. आपल्या सोबत अनिल देखील आहे समालोचन कक्षामध्ये. अनिल, राजेश सोटेला आपण पहिल्यापासून पाहिलं व्हाईट बॉल मैदानाच्या आत, लाईन थोडीशी खराब. पुढच्या चेंडूवरती भाज्या बाद झाल्यानंतर परशुराम न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आला. आपण ISPL मध्ये देखील राजेश सोटेला पाहिलं. मोठ्या स्पर्धामध्ये त्यांनी गाजवलेले. परत एकदा ही वेगळी स्पर्धा गाजवताना पाहिलं होतं. परत एकदा इथे चेंडू फिरताना पाहिलं होतं. फिंगर रोल्स, चेंडू येतो डॉट. अनिल, आपण पाहिलं असं लहानपणापासून हा क्रिकेटर खूप कष्ट करतोय आणि ते कष्टच इथं सध्याला इथं त्याला प्रसिद्ध करतोय पूर्ण महाराष्ट्र भारतभरात. अगदी मागणी असणारा खेळाडू राजेश सोरटे. विकेट इथे परशुरामच्या बॅटमधनं चुडू जातोय. मिडॉनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार परशुरामच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. 4 धावा. काय फटका खेळला गेला, वाघाची दाढ फोडली पार. चौकार, 4 धावा परशुराम द्वारा राजेश सोरटेचा चालवलेला हल्ला 4 धावेसाठी. धावफलक 4 ने पुढे सरसवलं गेलंय. 4 धावांनी स्कोर कार्ड वाढतंय. सध्याला फुलेल्यांचा चिडवत आहोत. अगदी योग्य पद्धतीने त्याचं दिशा देताना पाहिलं होतं. अमित तांबेच्या डोक्यावरने खेळलेला फटका. परत एकदा राजेश सोरटे. हो भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. काय चेंडू फेकला गेला. फिरकीचा जादूगार राजेश सोरटे अवघे काहीच वर्षामध्ये स्वतःला सिद्ध करताना राजेश सोरटे आज संपूर्ण भारत देशाबाहेर खेळताना आपल्याला दिसतोय. ग्राउंड मध्ये तुम्ही सिद्ध करा, लोक तुम्हाला ऑटोमॅटिक प्रसिद्ध करतात आणि तसंच राजेश सोरटे देखील काम करतोय मैदानाच्या आत. पण परशुरामचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण की राजेश सोरटे एक मोठा खेळाडू आहे, मोठा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात इथं बॅट फिरवतोय, बॅटीवरती चेंडू घेतोय. 5 धावा आतापर्यंत कोठून काढले त्याच्या विरोधात. एका षटकानंतर इथे धावफलकावरती धावसंख्या लागली ती 7 धावा, 1 फलंदाज बाद. 6 चेंडूचा खेळ संपला गेला. मैदानावरती धावफलकावरती धावसंख्या 7 धावा, बिनबाद 7 धावा. या संघामध्ये पाहिले गेले अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. विकी दास एक लेफ्ट हँड फलंदाज, एक उगवता व सितारा काळेवाडी संघाकडून आपल्याला आता काही दिवसानंतर मला असं वाटतं की हा एक खेळाडू खूप मोठ्या लेवलला खेळेल. आता तो खूप मोठ्या लेवलला खेळतोय. एक कमी वयामध्ये ज्यांचं नाव कमवलं तो म्हणजे विकी दास, मॅन फ्रॉम काळेवाडी. रायझिंग स्टार आहे पिंपरी चिंचवडचा विकी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. परत एकदा फिंगर रोल्स. इथे कटचा वापर पडल्यानंतर वेगाने चेंडू बाहेर निघतोय. अगदी यष्टीरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डाट. तुम्ही रायझिंग स्टार म्हणलात जर देखील योग्य आहे कारण की विकी दासची देखील मागणी आहे. पुणे टेनिस क्रिकेटमध्ये टीमांची मागणी वाढत चालली. विकी दासची सर्व पाहिलं गेलं तर मोठ्या मोठ्या संघांमध्ये तो देखील खेळताना पाहिलं होतं. रहीम 11 मध्ये काल देखील मृत्युंजय संघामध्ये देखील यावर्षी खेळताना पाहिलं होतं. त्याच्या पहिले विजय खडकेच्या संघामध्ये देखील होता आणि आज कालेवाडीच्या संघामध्ये देखील विकी दास खेळतोय. पण मैदानाच्या आत वेगवान गोलंदाज अमित तांबे. बॅटची कडा घेतली गेली, फलंदाज थांबवलं गेलंय. बिक्कीसाठी माझ्याकडे 2 शब्द असतील. जशी लोणावळ्यात खायला असते शेंगदाण्याची गोड गोड चिक्की, तसा बॅटिंग करतो हा टावकुरे हाताचा बिक्की. नक्कीच प्रसिद्ध आहे चिक्की लोणावळीचं, तसंच आहे कालेवाडीचा हा बिक्की. हो परत एकदा इथं चेंडू डॉट येतोय. प्रत्येक डॉट इथे प्रेशरमध्ये आणू शकतोय मातोश्री संघाला कारण की मातोश्री संघामध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक मोठे मोठे फलंदाज आहे. बंटी माने आहे. अजून जर पाहायला गेलं तर धनंजय बेंताडे अजून देखील तंबूच्या आश्रयाने बसलेला आहे. तो देखील इनॅक्शन मध्ये दिसेल मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करताना. फुलटॉस इथं फुलटॉस चिडवतो साईडला भिरकावून दिलाय. तिथं अलॉंग द कार्पेट समीर भोसले तिथं तैनात आहे. तोपर्यंत तिथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतं. गोलंदाजी मार्गावरती कोण असेल. जसे रत्नागिरीचे गोड गोड हापूस आंबे तसा या ठिकाणी काळेवाडीचा करतोय गोलंदाज अमित तांबे. बरोबर अगदी पूर्ण महाराष्ट्रभर हा देखील गोलंदाजांनी आपल्या नावाचा डंका पेटवलेला आहे. कर्नाटक असो गोवा असो कोकण मध्ये जाऊन देखील इथे फलंदाजाला बाद केला अमित तांबेने. इथे देखील संघ नायकाला इथे बाद करतोय अमित तांबे. इथे फलंदाज बाद करतो नितीन वाकळे तंबूच्या आश्रयाने परत पाहिलं होतं. विकेटचा पतक धक्का लागतो तो दुसरा. काय सुरे गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी अमित तांबे. राजेश सोरटे हे सिद्ध करतात आम्ही मोठ्या लेवलला क्रिकेट का खेळतो, आमची ख्याती काय, आमचा खेळ काय सिद्ध करून दाखवतात.
अमित आणि राजेश संघासाठी वैयक्तिक दुसरं तर सांघिक संघ षटक घेऊन आता तिसरं राजेश सरटे मॅन फ्रॉम काळेवाडी पिंपरी. न्यू बॅटर मैदानाच्या आत अभि पोंडे मॅन फ्रॉम आंबेगावला बिलॉंग करणार हा फलंदाज चौथ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलाय. सध्याला जर पाहिलं गेलं तर अमितची सुरुवात हाफपिच क्रिकेट पासून झाली होती, पण राजेश सोरटेची नाही. राजेश सोरटे पहिल्यापासूनच फुल पिच क्रिकेट खेळायचे आणि त्याच्यानंतर महावीर संघाकडनं तुम्ही पाहिलं असेल त्याला 20-20 ओव्हर खेळताना त्याच्यानंतर स्मॅशर संघाचे संजू मामा पवारनी त्याच्यावरती दिलं होतं लक्ष. ते लक्ष नंतर स्मॅशर मध्ये कित्येक वर्ष खेळला, त्याच्यानंतर स्वतःचं नाव इथं आपल्या हातावर इथं फटका इथं काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळताना पाहिलं. राजेश सोरटेच्या विरोधात इथे पहिला चेंडूवरती खेळतोय परशुराम चौकार 4 धावा. देखिए परशुराम आए और परशुराम छाए. राजेश सोरटे एक बड़े बॉलर है और उनके विरुद्ध इस तरह का स्ट्रोक लगाना उनका मनोबल बढ़ाता है और पहली बॉल पे बड़े स्ट्रोक के लिए जाना ये बहुत बड़ी बात होती है. बॉलिंग बार पर राजेश है, अपने बॉलिंग बार से फिर से तैयार. राजेश परत आडव्या बॅटले चेंडू हवेत. समीर भोसले डाउन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज परशुराम होते बाद. जिसके पास है दोनों साइड कटर के साथ पेस, जिसके पास है दोनों साइड कटर के साथ पेस, ऐसा पिंपरी चिंचवड का कोई नहीं हो रहा जिसका नाम है राजेश. नक्कीच कोहिनूर हिरा आहे. अगदी पिंपरी चिंचवडचं नाव मोठं केलं पूर्ण भारतभरात. राजेश सोरटेने आज तशीच इथं गोलंदाजी करतोय. सध्याला आता फलंदाज बाद केले 3-12 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती इथं प्रत्युत्तर देतो राजेश सोरटे. बॅटर मैदानाच्या प्रथमेश माने अर्थात बंटी बबलू पाटील यांचे बादशे मैदानाच्या आत इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक वरती असणार आहे. एनबी ट्रॉफी मध्ये फटकेबाजी पाहिली असन. एनबी ट्रॉफीचा टी शर्ट घेऊन मैदानाच्या आत घालून फलंदाजी करतोय. हे देखील टी शर्ट मनोबल नक्कीच वाढवतोय खेळांचा. प्रथमेश माने हो वेगाने इथं 12 परत एकदा ऑडिओ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेग इथं होता या चेंडूवरती. देखिए बैटिंग के लिए आए हैं बंटी, क्या बजा पाएंगे भरा ये सामना जो आप सभी के सामने चलता हुआ. राजेशसाठी पारितोषिक आलेलं आहे. सुलतान शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. इथं या बक्षीस देखील लावताना पाहायला भेटतं आपल्या आवडते खेळाडूंवरती. सुलतानने देखील 1000 रुपये लावलेत. आपण पाहिलं असेल अनेक पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या बाहेर जास्त पैशाचा पाऊस होतो खेळाडूंवरती, तसंच इथं देखील होताना पाहायला भेटत आपल्या आवडत्या खेळाडूंवरती. राजेश अभि पोंडे इथे स्वरूपामध्ये होते बाद. अभि देखील इथे कोसळतोय मैदानाच्या आत. विकेटचा पदक चौथा धक्का लागतोय मैदानाच्या आत. सुरेख गोलंदाजी करतो या ठिकाणी राजेश आपल्या संघाकडे कटरचा मारा थांबून ठेवलोय, रोखून ठेवलंय. प्रेक्षक वर्ग कृपया पायवरती घ्या. रमजान शेख मला सर त्या ठिकाणी असतील. रमजान पायवरती घ्या. बोला माले हे ऑफसाईडला जे खेळाडू आहेत ना बसलेले प्रेक्षक वर्ग पायवरती घ्या. पायवरती घ्या. किप्परच्या पाठीमागे स्लिपला पायवरती घ्या. संकेत भुजबळ निवॅटर मैदानाच्या आत अभिच्या जागेवरती. आता धनंजयला अजून प्रमोट केलं नाही. धनंजयला थोडंसं मागं ठेवलं कारण की प्लॅन बी अनुसार इथं फलंदाजी सध्याला सुरू आहे. कारण की त्याला माहिती आहे धनंजय शेवटी 2 ओव्हरला देखील फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या उतरला तर तो 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 30 धावा बनवू शकतो. एवढी क्षमता आहे त्या बॅटरमध्ये. तो देखील अजून संकेतच्या प्रत्येक षटकाराला धनंजय बिनताडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. चला शुभम थोडं साईडला थांबा. चला या ठिकाणी पारितोषिकाची खैरात या ठिकाणी मांडली गेली. लागोपाठच्या 3 षटकार मातोश्री संघासाठी पप्पू शेठ लावांडे आणि समीर शेठ गाडगे. लागोपाठचे 3 षटकार खेचा आणि रोख रक्कम 2222 रुपये कमवा. लागोपाठचे 3 षटकार मातोश्री संघासाठी पप्पू शेठ लावांडे आणि समीर शेठ गाडगे यांच्याकडून रोख रक्कम 2222 रुपये. अमित तांबे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. 3 ओव्हर नंतर 13 धावा, 4 फलंदाज बाद. 1 धाव खर्च केली होती मगाशी अमित तांबेने. फलंदाज देखील बाद केला होता. तोच अमित तांबे परत एकदा आपल्या ट्रॅक वरती परत त्याला पाहिलंय. पंटी माने आता स्ट्राईक वरती.
हो परत एकदा इथे विकेट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टोला लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटतोय. एक धाव इथे प्राप्त होते. सलमान शेख सरांचा इशारा येतोय. 1 रन्स 14 धावा धावफलकावरती. चौथा षटक मॅचचा सुरू आहे. चौथा षटकामधला एक चेंडू इथं आतापर्यंत हाताळलेला आहे. बंटी स्ट्राईक वरती. हो परत एकदा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. अपील करत होता असं वाटत होतं चेंडू वाईट आहे, पण चेंडू आतनं ट्रॅव्हल होत सरळ यष्टीरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतोय. चेंडू येतोय डॉट अमित तांबे. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. अमित तांबेने एक फलंदाज बाद केला. अमित साठी या ठिकाणी पारितोषिक लावले गेले. लागोपाठचे 3 फलंदाज बाद करा. 1111 रुपयाचे पारितोषिक. टाटा मोटर्सचे अध्यक्ष विकेट खेळा आहे खिलारी बंटी माने जो कभी ना माने. इथे खेळतोय मिड विकेटच्या दिशेने. फटका सुरेख बंटीच्या बॅट मधला येतोय. हा लांब 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 षटकार 6 हवाई सफर खूप लांब 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 सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. आडव्या बॅटने खेळ होता. अगदी टप्पा ओळखला आणि इथे फटका सजवला. हो परत एकदा इथे लाईन थोडीशी वरकताना पाहायला भेटते. प्रेशर असतो, दडपण असतो गोलंदाजावरती. एक षटकार आला तर ह्याची देखील या देखील गोलंदाजी लय इथं बिघडवण्याचं काम केलं ते बंटी मानेने. कारण की याच्या पहिले तुम्ही पाहिलं असेल हॅवी होत होता फलंदाजाच्या विरोधात, पण त्याच्यानंतर षटकार आल्यानंतर अमित तांबे देखील इथे दडपणाच्या मदत आहे. फायनलचा सामना आहे. ऑन साइडला इथं परत एकदा फटका खेळलाय. आणि काय म्हणतात फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ प्रेशर मध्ये असणार आहे. पहिल्या 6 ओव्हर मध्ये जर 40 45 50 धावा देखील बनवले तर चेस करताना तेवढंच प्रेशर मध्ये देखील फलंदाजी करताना पाहायला भेटणार. ते आपल्याला अय्यूब शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडीचा संघ. हो नक्कीच, कारण की पुढचाही संघ तेवढा ताकदवार आहे. त्यांच्या काही फिरकीचे जादूगार आहेत, फास्टर आहेत, वेगवान गोलंदाज आहेत. विकेट केला. परत एकदा चेंडू हवेत. या सर्व प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायची असेल, तुम्ही नेहमी 2 जोडीला पाहिले असेल हडपसर मधनं एकत्र फिरताना, एकत्र क्रिकेट खेळताना पप्पू तोडकर आणि बबलू पाटील यांचे 2 भाचे आहेत. एक नॉन स्ट्राईक वरती संकेत आहे, तो पप्पू तोडकरचा आहे. आणि स्ट्राईक वरती ते बबलूचा भाचा आहे, बबलू पाटीलचा. सुरेख चेंडू ते स्थानावर मारा. निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 4 संपलं गेलंय. अमित तांबे द्वारा 4 षटकाचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. जे स्क्रीन समोर थांबलेत आपले प्रेक्षक, विनंती आहे थोडस साईडला थांबायचंय. तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पिंपरी 23 रन्स लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. पिंपरी चिंचवड मध्ये खूप चांगला समालोचक आपल्यासाठी भेटीस आला आहे. सद्दामबाई शेख डीजे ऑपरेटर आहेत आणि आता नुकताच त्यांनी समालोचन कक्ष सांभाळला आहे. त्यांच्यासारखा उत्कृष्ट समालोचक तुम्हाला हवा असेल तर त्यांचा संपर्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला संपर्क कारण की त्यांचा देखील गोड आवाज आहे. जाऊया मैदानाच्या आत. 5वा षटक घेऊन मैदानाच्या आत. डावखोर गोलंदाज निजाम. हो परत एकदा बॅटीची कडा. इथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव इथं मिळताना पाहिजे. अनिलला सध्याला बॅटर फिरवाफिरवी चालू आहे, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आता नवीन गोलंदाज मला वाटतं टार्गेट या गोलंदाजाला करणार नक्कीच दोन्ही बॅटर. निजाम आलाय. राजेशचे 2 ओव्हर संपलेत आहेत. काय म्हणता तुम्ही या ओव्हर बद्दल? ज्या संयमाने या 4 षटक खेळून काढले तर त्याला नक्कीच माहिती की पुढच्या येणाऱ्या 12 चेंडूवरती आपल्याला कमीत कमी 31 धावेचे टार्गेट पूर्ण करायचे, जेणेकरून धावसंख्या 50 क्रॉस होईल. 50 क्रॉस झाल्यावरती धावफलक कुठं आपल्या हातामध्ये येईल आणि नक्कीच विजयाचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी मातृश्री संघ खूप परिश्रम करतोय आणि येणारे जे 10 चेंडू आहेत कमीत कमी त्यांच्या डोक्यामध्ये असं असेल की आम्ही 4 षटकार खेचू आणि आपल्या संघाचा विजयाचा मार्ग मोकळा करू. हो नक्कीच, आणि तेच प्रयत्नात आहे, ते शोधत आहे सध्याला फलंदाज करणारा संघ, फलंदाजी करणारा संघ मातोश्री 11 हडपसर. विकेट. हवाई सफर. चेंडू लांब 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 खूप दूर षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. षटकार 6 धावा. बंटी शेठची एंट्री झाली थोडीशी लेट, पण फटका खेळला आहे एकदम ग्रेट असं म्हणता येईल. हवाई ट्रॅव्हल करत चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला भेटतोय. आणि बॅटने परत एकदा मिडल केलाय चेंडू आणि सीमारेषा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका इथं फेकून दिलाय. 31 धावा धावफलकावरती. बंटी माने परत एकदा स्ट्राईक वरती.
हो, सुरेख फटका खेळला, ऑफसाईडला खेळला चेंडू एकदा पळून पूर्ण केली. नक्की बंटीची स्ट्राईक याची संधी असेल, डावाची संधी या ठिकाणी. काय कोणता फलंदाज बाद जसा असतो बंटी पटेल गुजरात की खुशबू, या ठिकाणी आहे हडपसरची खुशबू. बंटी माने मॅन फ्रॉम हडपसर. सुचित थोडासा नाराज आहे राजेश त्याच्यावरती, कारण की सुचितला असं वाटत होतं की स्ट्राईक वरती थोडं फेकणं गरजेचं होतं, कारण की बंटीने स्टार्ट घेतलं होतं. बंटीला विकेट जाणं महत्वाचं होतं. बंटीच्या विकेटच्या तलाशमध्ये सध्याला गोलंदाजी करणारा संघ, पण इथं नॉन स्ट्राईक वरती थ्रो केला सुचितने आणि तिथं संकेत बाद झाला. गोलंदाजी आता न्यू बॅटर मैदानाच्या आत धनंजय बिनताळे मॅम फ्रॉम हांडेवाडी मैदानाच्या आत नॉन स्ट्राईक वरती. हो, परत एकदा चेंडू इथं गर 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 फिरताना पाहायला भेटतो विकेट वरती. देखिए कितनी बड़ी बात है कि पेस के साथ कटर भी है सद्दाम भाई. जिस तरह से आते हैं एक अच्छा खासा रन अप हाई एक्शन से बॉल डालते हैं, टप्पा लगने के बाद बॉल घूमती है और वहीं पे छकाया बल्लेबाज को जोर से मार दे गए थे स्ट्रोक पे. फिर से अपनी बॉलिंग से तैयार है बॉलर. परत एकदा विकेट. जिस गांव से आते हैं ना निजाम भाई, उस गांव में सब गेंदबाज सब फास्टर ही है. एक बार हमारी टीम में एकदा आमच्या टीम मध्ये आले होते ते खेळायला, आमची दोघांची चर्चा झाली होती. जिशान खान देखील त्याच्याच गावाचा आहे आणि ते एकत्र खेळतात. म्हणजे सगळे वेगवान गोलंदाज आहे तिथे. स्पिनर नाही, कटर नाही, नुसतं वेगाने गोलंदाजी करणार आहेत. षटक संपत ते 5 षटकानंतर 32 धावा धावफलकावरती 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. देखिए नाम जरूर निजाम है, लेकिन निजाम के साथ इस टूर्नामेंट में गेंदबाजी भी की है उन्होंने. संयम के साथ, पेस के साथ, धैर्य के साथ और अपनी टीम का पूरा साथ दिया है. अगर मैं साथ की बात करूं और टीम कॉम्बिनेशन की बात करूं तो अय्यूब भाई शेख अलीवर कालेवाड़ी टीम ने कॉम्बिनेशन के साथ खेली है और अभी तक लड़ती आई है और उतनी ही मजबूत टीम उनके सामने. बॉलिंग मारे प्रशांत शुक्ला आए, आकाश में बॉल मार बैठे, अपने फॉलोअर थ्रू में कैच लेंगे और एक विकेट का पतन. धनंजय बिनताळे बैक टू डगआउट. प्रशांत शुक्ला इथं पहिला चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडतो. फलंदाज देखील बाद झाला. जो प्लॅन ए केला होता तो देखील फेल झाला, प्लॅन बी केला होता ते देखील फेल झाला, कारण की धनंजय बिनताळेला त्याने स्लॉग बरोबर ठेवलं होतं मोठी हिटिंग करण्यासाठी, पॉवर हिटिंग करण्यासाठी. तेच इथं करण्याचा प्रयत्न करत होता धनंजय बिनताळे. पहिल्या चेंडूवरती इथं ते देखील बाद झाला, पण पुढच्या 5 चेंडूवरती 5 चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आत निहाल तुसामात अर्थात तुन्नो निहाल आए हैं बैटिंग के लिए. यहां से कुछ बड़े स्ट्रोक की आवश्यकता जरूर है मातोश्री 11 को, लेकिन उनके सामने उतना ही बड़ा सूझबूझ भरा गेंदबाज है प्रशांत शुक्ला. जानता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर संभाजी छत्रपती संभाजी चषक आपण पाहतायत. अंतिम दिवस, अंतिम सामना. याच बरोबर निहाल तुसामातने खेळलेला सुरेख फटका काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये इथं टाळ्यांचा कडकडाट हे सांगून जाते की चेंडू सेफ आहे. अगर मैं फील्डर की तारीफ करूं तो काफी लंबा सफर तय किया था, दौड़कर आए, उछाल लिया और बॉल को रोक दिया, जबकि बॉल सीमा रेखा के पार 6 रनों के लिए जानी थी, लेकिन अपना एफर्ट दिखाया. ये होती है जिद, ये होता है जुनून जो आदमी खुद से लड़ता है. वेरी वेल फील्डिंग भाई. 33 धावा धावफलकावरती शेवटचं षटक. ओ पलक कडक सड़क पे कड़क बंदा मार रहा है, 2 धड़क. बंटी माने ऑन फायर, षटकार 6 धावा. नाम बंटी है, बंटी माने, कोई माने या ना माने मुझे नहीं मानना. मैं अपनी टीम के लिए खड़ा रहूंगा, लड़ता रहूंगा, झगड़ता रहूंगा और इस तरह के बड़े बड़े स्ट्रोक लगाता रहूंगा. तिसरा षटक त्याच्या बॅटमन येताना पहिला संघ अडचणीत होता. संघनायक मैदानाच्या आत फलंदाजी करतोय. हो, परत एकदा इथं बोटांचा वापर करताना पाहायला भेटतो. इथं फिंगर रोल केले होते. इथं चेंडू पडल्यानंतर परत एकदा वेगाने बाहेर जाताना पाहतो. बंटीने टान्स घेतला होता बॅक फुटवरती जाऊन पुल करण्याचा, पण प्रयत्न इथे फसतोय. ओ हो हो हो, सरप्राईज डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू आत आला आणि आत आल्यानंतर फर्निचर ड्रॉय झाले. मिडल स्टंप उडून लावलाय. बंटीने त्याच्या घरासमोर लावला तो वॉचमॅन उभा केला होता, पण चोरी इथं मागच्या गेटने झालेली आहे. सध्याला इथं फलंदाज बाद होत आहे. बंटी मानेच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय तो चौथा. चोरी तो हो चुकी है सद्दाम भाई, बहुत बड़ी चोरी हो चुकी है, क्योंकि इसके पहले की जो 2 बॉल पहले एक बड़ा स्ट्रोक लगाया था बंटी ने, लेकिन उसके बाद जो वापसी की है ना प्रशांत शुक्ला ने, तो काबिले तारीफ की. इसके पहले की बॉल डॉट पे फिंगर रोल किया था, उसके बाद जो बॉल डाली ना उस पर भी फिंगर रोल किया और पीछे से स्टंप उड़ा दिया, यानी फर्निचर कर दिया डिस्ट्रॉय और एक बल्लेबाज का पतन. बंटी बैक टू डगआउट. 7 फलंदाज बाद झालेत. अंकित निबॅटर मैदानाच्या शेवटचा चेंडू खेळण्यासाठी.
हो अंधाधुंद फायरिंग मध्ये मैदानाच्या आत चालू होती, पण पडल्यानंतर चेंडू अगदी यष्टीरक्षाचा वेध घेतो. षटक संपले ते 6 षटकानंतर 39 धावा धावफलकावरती 7 फलंदाज बाद. 40 धावांचा पाठला करते ने क्या कहना चाहेंगे अर्षद भाई? 39 हो गए, 40 होंगे क्या? अनिल आमच्या सोबत जुडलेले आहेत. रुद्रशंभूचे ऑर्गनायझर आई करंडक देखील त्यांच्या माध्यमातून येणार आहेत. रुद्रशंभू चषक येत्या 27 तारखेला याच मैदानावरती सामना रंगणारे 10 संघ असणारे. प्रथम पारितोषिक 71,000 रुपये, 3 कॅमेरा आहेत आणि त्यानुसार पूर्णपणे मॅनेजमेंट इथे सर्व प्रॉपर असणारे. 10 टीम ते कुठले असणार आहे हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहे. ओपन असणार आहे किंवा गावाप असणार आहे किंवा तालुका असणार आहे, आपण अनिलकडनं जाणून घेऊया. यावेळेस आपण जी स्पर्धा घेणार आहे ती सर्वसामान्य खेळाडूंसाठी असेल. या स्पर्धेमध्ये कोणताही आयकॉन नसेल, आयडॉल नसेल. परत ही स्पर्धा फक्त एक लोकल खेळाडूंसाठी असेल, ग्रामीण भागातली खेळाडूंसाठी असेल, शहरी भागातली खेळाडूंसाठी असेल आणि PCTC असोसिएशन साठी असेल, मावळ असोसिएशन साठी असेल, जेणेकरून जे खेळाडू लोकल ग्राउंड फ्लोअरला खेळतात त्यांच्यासाठी स्पर्धा असेल. कारण की शून्यातूनच विश्व निर्माण होते, अशा खेळाडूंसाठी स्पर्धा असेल. येणारी रौद्र शंभू चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक असे आमचे मित्र पप्पू शेट लावंडे, समीर शेठ गाडगे यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी लाभणारे चषक यांच्या मार्फत दिले जातील. आणि चेंडू सौजन्य किरणवीर असेल, गणेश शिंदे. फलंदाज पाठवा, वेळेचं बंधन आहे त्यामुळे फलंदाज पाठवा. 9:18 झालेत, अजून देखील 32 मिनिटं बाकी आहेत. 10च्या पहिले ही स्पर्धा आपल्याला संपवायची. सद्दाम भाई 36 चेंडू आहे, 40 धावा आहे. तुम्हाला काय वाटतं हा सामना कशा प्रकारे रंगला जाईल? रंगतदार सामना होणार आहे, कारण की दोन्ही टीमांमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये राजेश सोलटेला पाहिलं, प्रशांत शुक्लाला पाहिलं, त्याचबरोबर अमित तांबेला पाहिलं असेल. पण दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही पाहणार आहेत देवरोड एक्सप्रेस, निहाल तुसामत, धनंजय भिंताडे क्या 4 षटक हे हाताळणार आहेत. परत एकदा दुसरं जर पाहिलं गेलं तर तुम्हाला अंकित दिसणार आहेत 5व्या षटकामध्ये. अजून जर पाहिलं गेलं तर वेगवान गोलंदाज आणखीन या संघामध्ये, त्यामुळे सामना रंगणार आहे. सलामी जोडी शिरू लोहार आणि प्रशांत शुक्ला. तर याही खेळाडू पाहिलं गेलं ना, ज्यांनी सुरुवात आपली हाफ पिच स्पर्धेपासून सुरुवात केली. शिरू लोहार सिंगल टेनिस बॉल असेल, प्लास्टिक बॉल असेल, गोरू असेल, ज्याची सुरुवात हाफ पिच सर्कल क्रिकेट पासून सुरुवात झाली तो शिरू लोहार आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे. खूप कष्ट घेतले आहेत या खेळाडूने. तर माझ्या नजरेमध्ये हा एक खेळाडू शून्यातून वरती आलाय. तुम्हाला काय वाटतं सध्याबाई? खरंच शिरोसला प्रशांत शुक्ला देखील शून्यातून आला, राजेश सोलटे देखील आलेत. सर्व खेळाडू हे शून्यातूनच वरती आलेत, कारण की घरच्यांचा देखील सपोर्ट होता यांना आणि त्यामुळेच चांगलं क्रिकेट केलं. व्यसनपत्न थोडीशी. चला ते प्रेक्षक थोडस वरती थांबा. सलमान सर ते प्रेक्षकाला हटवा किप्परच्या पाठीमागे. सलमान शेख बोला मा आले किप्परच्या पाठीमागे बघा ऑफ साइडला. आणि क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल चांगलं, सामना थोडंसं थोडंसं लांब जायला लागेल, त्यामुळे तुमचा फिटनेस देखील चांगला होईल. दररोज तुम्ही ग्राउंड वरती राहा, सराव करा. जास्तीत जास्त जेवढं सराव करेल तेवढं कमी आहे, कारण की तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर सराव जास्त आहे. निहाल तुसामत आणि बॅटल एक रंगणार आहे. नजीर शेख देखील यांच्या संघामध्ये पॉईंटच्या दिशेने वेगवान गोलंदाज, पण सध्याला निहाल तुसामत. हो परत एकदा इथे वीरंदाज साहेबागी स्टाईल मध्ये फटका खेळलाय पॉईंटच्या दिशेने. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल नाहीये. चेंडू जातोय शेरू लोहारच्या बॅट मधला पहिल्या चेंडू वरती चौकार, 4 धावा. गोलंदाजी मार्फत असेल पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरूडचा सितारा निहाल तुसामत गोलंदाजी मार्फत असेल. पहिला चेंडू खेळला गेला पुणे जिल्हा तालुका हवेली भोसरीचा हा खेळाडू शेरू लोहार. पहिला चेंडू सुरेख खेळला गेला, चौकार, 4 धावा मिळाल्या. चौकाराने संघाचं खातं खोललं गेलं. परत एकदा निहाल तुसामत. हो इथे वेगचा वापर पडल्यानंतर इथं सरप्राईज दिली होती. स्वतः आकर्षित झाला होता शेरू लोहार. चेंडू पडल्यानंतर वेगाने गेला. बॅटचा फेस ओपन करण्याच्या पहिलेच इथं चेंडू जाऊन पोहोचला तो विकेट किपर तुषार रणदिवेच्या हातात. निघाल सांगतोय एक तेरी तो एक मेरी, सिद्ध करतो स्वतःला. पहिला चेंडू सुरेख टाकला गेला, चौकार खेचला. त्या पुढचा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला.
निहाल तुसामत. देवरोड एक्सप्रेस आज सध्याला शाहूनगरच्या ट्रॅक वरती दौडताना पाहायला भेटते. हो परत एकदा लो फॉल्ट चेंडू होता अगदी दिशा देण्याचं काम केलं. बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. 5 धावा धावफलकावरती. अनिल सर हे वेग आता तुम्ही पाहिला ह्याच्यापेक्षा डबल वेग हे अजून देखील 30 सर्कल मध्ये उभा आहे. यूपी एक्सप्रेस नजीर शेख हे देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल तुम्हाला पुढची 3ऱ्या षटकामध्ये किंवा 4थ्या षटकामध्ये. या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण पाहिलं गेलं ना औद्योगिक फिरकीचा जादूगार आहे धनंजय विंताडे. काय गोलंदाजी करतो हंटेवाडीचा हा खेळाडू. हो विकेट केलाय. फुल टॉस चेंडूचा पूर्णपणे फुल टोल वसूल करताना पाहायला भेटतोय. इथे देवरोड एक्सप्रेसचा रोड वरती इथे टोल 6 धावाचा इथे वसूल करतोय तो प्रशांत शुक्ला. जो शांत होता तो अशांत होतोय. प्रशांत शुक्लाच्या बॅट बंद होतोय. मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा तोडून फोडून चिरून षटकार 6 धावा. परत एकदा स्टेअर केला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता पण क्रीज मध्ये तोपर्यंत पोहोचला प्रशांत शुक्ला. इथे चेंडू येतो डॉट. शेवटचा चेंडू. अनिल सर 11 धावा झाले. 40 धावांचा पाठला करताना मैदानाच्या आत निहाल तुसामत वरती देखील अटॅक होताना पाहायला भेटेल. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये देखील त्याच्या विरोधात कोणी बॅट ओपन नव्हती केली. सेमी फायनल मध्ये देखील सर्व फलंदाज शांत होते पण या इनिंग मध्ये प्रशांत शुक्ला सध्याला तुटून पडतोय प्रशांत याच्या विरोधात निहाल तुसामतच्या. पाहायचं एक डावखुरी हातचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज. काय संघनायक अमित तांबेची रणनीती असेल काय माहिती की या जोडीला पाठवले गेलंय. एक तो खेळ एक मी खेळतो आणि संघाला विजयाचा मार्ग मोकळा करू. काय सुरेख रणनीती. राजेश सोरटे अमित तांबे सिनियर खेळाडू असतील या संघामध्ये. यांची एक धावफलक धावसंख्या 11 षटक क्रमांक पहिलं संपले गेलं. तर गोलंदाजी मार्कवरती असेल धनंजय विंताडे. मॅन फ्रॉम हडपसर हंडेवाडी एक फिरकीचा जादूगार धनंजय भिंताडे अर्थात डीबी. पुणे जिल्ह्यात सर्वात मागणी असणारा खेळाडू मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा ऑफ साइडला इथे नजीर कडनं झाली चूक. कॅच ड्रॉप. सुरेख चेंडू असेल. झेल सुटले गेल्या नजर द्वारा शेरू लोहारला मिळालेलं जीवनदान. अजब फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या वरतून चेंडूचा दिशा द्यायची होती चेंडूला. व्हाईट्स ऑफ नेहरू नगर सद्दामबाई शेख. कुठे स्पर्धा असू द्या तुम्ही त्याला संपर्क साधा. आपल्या येथील एक उदयमुख चेहरा सद्दाम धनंजय विंताडे मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज होतोय. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. नैसर्गिक अडथळा आहे तोपर्यंत कल्लू चेंडू उचलतोय. एक धाव इथे सिंगल घेतोय तो प्रशांत शुक्ला. तुम्हाला वाटत असेल तुमच्या स्पर्धेमध्ये सद्दामबाई शेखला बोलवायचंय त्यांच्याशी संपर्क कसा करायचा तर त्यांचा संपर्क आहे मोबाईल द्वारा घ्या 7028830564. सद्दामबाई शेख राहणार पिंपरी नेहरू नगर. हो परत एकदा चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला. सबमरीन डिलिव्हरी असं म्हणता येईल. खालीच चेंडू राहिला. अगदी यष्टीरक्षाचा वेध घेतोय. विकेट खरंच कौतुक करणं गरजेचं आहे. विकेटचं देखील मातीचा विकेट आहे. मातीच्या विकेट वरती पूर्णपणे गोलंदाजचा बोलबाल झाला. गोलंदाजीने वर्चस्व इथं गाजवलं या स्पर्धेमध्ये. नेहमी तुम्ही पाहिलं असेल पूर्ण पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये या टेनिस क्रिकेट मध्ये कधी फलंदाजाचा बोलबाला असतो पण सध्याला गोलंदाजचा इथं बोलबाला या पिच वरती. किरणवीरच्या बाबतीत काय म्हणणार तुम्ही. किरणवीर स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. मेगा फायनल सध्याला सुरू आहे. किरणवीरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचे. सातत्याने 5 दिवस रात्र या मैदानावरती असतात. पाहणी करतात. कुठं काय कमी आहे आमची काय चूक झाली काय कमतरता आहे तर या सर्व गोष्टी किरणवीर पाहतात. आणि त्यांचे सहकारी मित्र गणेश शिंदे यांनी रातोरात परिश्रम केले. ही स्पर्धा रंगात आणली. तुमच्या आमच्या सारख्या खेळाडूला स्पर्धा खेळायला मिळाली. प्रेक्षकांना स्पर्धा पाहायला मिळाली आणि काहींना व्यवसाय मिळाला.
ज्या ठिकाणी स्पर्धा होते त्या ठिकाणी अनेक जणांना रोजगार मिळतो. सतमभाई होती पहा ना, आजूबाजूचे जे स्टॉल असतात त्यांनाही गर्दी होते, सामने पाहायलाही मजा येते. म्हणजे हा एक व्यवसायिक क्रिकेट आहे. म्हणजे खेळाडूंसाठी पण आहे, प्रेक्षकांसाठी पण आहे आणि आजूबाजूच्या व्यावसायिक लोकांसाठी पण ही स्पर्धा असते. युवासेना जिल्हा प्रमुख पुणे जिल्हा चला सचिन दादा सानप यांचं आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेळाच वेळ काढून आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ सानप आपण आलात, आपले सहर्ष स्वागत. जानता राजा चषक 2025 स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मध्ये आपले सहर्ष स्वागत. त्यासमोर करते युवा नेते, त्याचबरोबर युवासेना जिल्हा प्रमुख पुणे जिल्हा संघटक पिंपरी चिंचवड सचिन दादा सानप यांचं आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चालू मैदानाच्या आत निहाल तुसामात परत एकदा गोलंदाजी मार करते. 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. निहाल थांबवणार का समोरच्या संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सध्याला निहालच्या विरोधातच 11 धावा आले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पण आता 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात आहे. पाहूया परत एकदा नेहरू नगर देवरोड एक्सप्रेस वेगाने धावताना पाहायला भेटणार आहे. हो काय चेंडू फेकला गेला, तेच तर मारा वेगवान गोलंदाज निहाल द्वारा. आता पाहायचे काय होतंय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं, एक चौकार खिचला गेला, एक षटकार खिचला गेला, एक तेरी तो एक मेरी. आता मात्र निहालची झाली, आता पुढची बारू शुक्लाची असेल. प्रशांत काय करतो या चेंडूवरती पाहायचं, सर्वांचं लक्ष असेल, संघाचंही लक्ष असेल. पुढचे येणारे खेळाडू प्रेशर मध्ये असणार आहे, कारण की फायनल आहे, फायनलचा सामना सुरू आहे. ओबेगेट इथे फटका खेळलाय, जेलबाद प्रशांत शुक्ला मात्र जेलबाद झाला त्या ठिकाणी. तर जे पाठीमाग उभं राहिलेत ना खेळाडू प्रेक्षक वगैरे पाठीमाग सरकून घ्या. पाठीमाग किप्परच्या पाठीमाग जे उभे राहिलेत जाळीच्या मागे थांबा ना. बोला माले, विनंती आहे ते. चला फलंदाज पाठवा. जिंकण्यासाठी 22 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 22 गेंदे और 25 रन की जरूरत जीतने के लिए. अभी भी इस मुकाबले को अय्यूब भाई शेख स्पोर्ट्स क्लब कालीवाडी टीम मैदानाच्या अमित तांबे. बोला माले, मॅच थांबवायची 2 मिनिटं. ते पाठीमागच्या प्रेक्षक हटवा ना. बोला माले, पुढे बोला, या साईडचे बोला माले. फायनलची मॅच चालू आहे. ऑफ साईडचे तुमच्या समोरचे प्रेक्षक त्यांना पाठीमागे सरकवा. पाय वरती घ्या, जाळीच्या पाठीमागे थांबा. सामना थांबा. बोला मला थांबवा, 5 मिनिट थांबवा. कुणालाही दुखापत नकोय, खेळाडूला दुखापत नकोय. चला सामना सुरू करून घ्या. अनिल, प्रेक्षक आहेत ते आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहत आहेत. प्रेक्षक मला वाटत नाही ऐकणार ते. चला सामना सुरू करून घ्या. तांबे लागोपाठचा दुसरा धक्का निहाल तुसामत द्वारा. सांगून देतोय मी मावळवरून हवेलीमध्ये का आलोय तो सिद्ध करून निहाल तुसामत आपल्या गोलंदाजी मार्फत निहाल तुसामतने घेतलेला लागोपाठचा दुसरा धक्का. धावसंख्या स्थिर 2. बैटर मैदानाच्या आत. बॉलर का नाम है निहाल और बल्लेबाजों का कर रखा है बुरा हाल. जैसे अभी तक अच्छी बल्लेबाजी चल रही थी प्रशांत शुक्ला और शेरू लोहार के बीच, निहाल बॉलिंग बात पर अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आए और पहले प्रशांत शुक्ला को पवेलियन की तरफ रवाना किया और उसके बाद अमित को रवाना किया. यानी देखा जाए तो बैक टू बैक 2 बड़े झटके यहाँ पर लगाए. बल्लेबाजी रही थी शानदार, पण यहाँ पर गेंदबाजी अभी हो रही है जानदार. जब प्रशांत शुक्ला फलंदाजी करत होता तर फलंदाजी चांगली होत होती, शानदार होत होती. पण इथे प्रशांत शुक्लाच्या विरोधात इथे शानदार गोलंदाजी करताना पाहायला भेटते. जानदार निहाल तुसामत. न्यू बॅटर मैदानात राजेश सोलटे. इथे अप्परकट राजेश
च्या बॅट मध्ये होताना पाहायला भेटत. अगदी झाडा लागत चेंडू खाली सवसवताना पाहायला भेटत, पडताना पाहायला भेटत. तर तुषार चेंडू उचलून फेकूस तर राजेश सोरटे क्रीजवरती पोहोचला होता. वेगाने वाऱ्याच्या वेगाने इथे खेळपट्टीवरती धावताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर सिंगल इथे प्राप्त करतो. 20 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. धावफलकावर धावसंख्या 16 धावा 2 गडी 5 षटक. क्रमांक तिसरं मैदान चालू असताना निहाल तुसामत तुशीरलो. ओहो इथे काय काय चेंडू फेकला गेला. फिरकीचा जादूगार शिरू लोहारला एक धाव काढायची गरज होती. त्या ठिकाणी क्षेत्रक्षक पाहिलं नाही आणि सरळ चेंडू हातामध्ये मारला गेला आणि शिरू लोहार बाद. या षटकामध्ये 3 फलंदाज बाद. 3 फलंदाज बाद झाले, ते पण मोठे धक्के. एका षटकामध्ये 3 मोठे धक्के. शेरू लोहार, अमित तांबे, प्रशांत शुक्ला असे 3 फलंदाज. आता आलाय बिक्की दास. लोकांना आवडते लोरडाची चिक्की. फलंदाजी मार्गावरती आलाय बिक्की. अगदी माइंडसेट मध्ये त्याने ठरवलं होतं की सिंगल डबल आपण खेळूया, पण शॉर्ट पिच होता. जर फटका वेगाने खेळला असता तर स्कोर लेग अगदी जवळ होता. शॉर्ट मध्ये लेग अंपायरच्या बाजूला, त्याच्या मागे एकही खेळाडू तैनात नव्हता. जर फटका सजवला असता, त्याच्या वरतून खेळला असता, ताकदीने मारला असता तर नक्कीच त्याला 4 ते 6 धावा भेटले असते. पण डोक्यात इथे ठरवलं होतं की सिंगल काढून राजेश सोरटेला स्ट्राईक वरती आणायचं, पण फलंदाज इथं बाद झाला. न्यू बॅटर मैदानात बिक्की दास. बिक्की दास न्यू बॅटर मैदानाच्या आत. परत एकदा स्लाइस केलाय शॉर्ट मध्ये इथे थर्डमॅनच्या दिशेने एक धाव इथं प्राप्त करताना पाहिजे. हा देखील खेळाडू डे नाईट क्रिकेट कंटिन्यू खेळत असतो. दिवसा देखील ग्राउंड वरती असतो, संध्याकाळी हाफ पिच देखील क्रिकेट खेळतो. कंटिन्यू इथे बॅट आणि बॉल सोबत जोडलेला असतो बिक्की दास. आता पहिल्या चेंडूवरती स्लाइस इथं करताना भेटतो. एक धाव त्यांनी घेतली, एक चेंडूचा सामना केला. आता समीकरण जर पाहिलं गेलं तर 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. 18 गेंदवर 30 रनची जरूरत. 40 धावांचा आव्हान होता. असं वाटत होतं की प्रशांत शुक्ला आणि व्हॉइस ऑफ बीड अमर आरडकर जाधववाडी आपल्यास विनंती, आपण समालोचन कक्षाकडे या. व्हॉइस ऑफ बीड अमर पांडुरंग आरडकर आपल्यास विनंती आहे, आपण समालोचन कक्षाकडे. राहुल आणि जेव्हा प्रशांत शुक्ला फलंदाजी करत होता असं वाटत होतं की वन साइड इथं मॅच त्यांच्या बाजूला निकाल लागू शकतो. पण त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धनंजय वेंताडे गोलंदाजी करण्यासाठी आला आणि अगदी रणगती थांबवली. जे रन वेगाने चालवत होते थांबण्यात तो यशस्वी झाला. त्याच्यात परत एकदा संघनायकांनी कॅप्टननी बंटीने निहालच्या हातात चेंडू सोपवला, विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती इथे त्यांनी काम करताना पाहिलं. 3 फलंदाज बाद केलेत निहाल तुसामतने आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होतो तो धनंजय वेंताडे. षटक घेऊन मैदानाच्या आत. सत्ताम सर, तुम्ही 5 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. तुम्हाला या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि तुम्हाला काय वाटतंय किरणवीर आणि या चषकाबद्दल, जानता राजा चषक 2025? खरंच कौतुक करणं गरजेचं आहे सर्व आयोजकांचं, कारण की संध्याकाळी रात्री 3 वाजता किरणवीर आणि सर्व टीम त्यांची इथनं जायचे आणि किरणवीरचा सकाळी 10लाच फोन यायचा निघला का नाही म्हणून. म्हणजे त्यांची झोप होत होती का नव्हती हे देखील मला माहित नव्हतं, पण रात्री 3-3:30ला देखील झोपले तर ते सकाळी लवकर उठायचे. आणि परत एकदा रोलिंग करताना पाहायला भेटत होतं विकेटवरती. आणि या स्पर्धेमध्ये मी एवढे स्पर्धा पाहिल्यात, अक्षरशः मोठे मोठे प्राइज असतात, जास्तीत जास्त प्राइज असतात, तिथे बाहेरचे संघ येत नाहीत. पण या स्पर्धेमध्ये नाशिकचे 2 होते, फलटणचा संघ होता, अगदी मोठे मोठे खेळाडू देखील या स्पर्धा खेळताना पाहायला भेटले. परत एकदा इथे फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हर्सची सीमारेषच्या फोडताना पाहायला भेटते राजेश सोरटे मैदानाच्या आत. इथे बॉलबाव सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. काय फटका खेळला गेला, शॉर्ट पिच चेंडू फेकला गेला धनंजय द्वारा, त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं राजेशनं. चेंडू फोडून चौकार करण्यासाठी राजेश सोरटे बँड करतोय फलंदाजी. राजेश सोरटे नेहमी यावर्षी देखील खूप फॉर्म मध्ये आहे.
फलंदाजी आपण पाहिले असेल अक्षरशः TPL मध्ये देखील 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवले होते. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी फसलं या खेळाडूचं नाव झालेले आपण पाहिलं असेल. बायकरमॅन पिंपरी चिंचवडच्या मैदानाच्या आत. येस 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 रत्नागिरी मैदानाला FZ गाडी भेटली होती तेव्हापासून राजेशचा फॉर्म खूप आगळा वेगळाच आहे. राजेश सोरटे ओहो परत एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. वेगाने इथं शोल्डरचा वापर केला होता ते धनंजय विंताडे या गोलंदाजाने. वेग मैदानाच्या आत शोल्डरचा पूर्णपणे वापर हायटीचा पूर्णपणे वापर इथं करतो धनंजय विंताडे. एकवीस धावा धाव फलकावरती 15 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. हो परत एकदा ऑफसाईडची क्षणी फटका खेळला आहे खेळाडू तिथे थोडासा लांब संकेत तोपर्यंत एक धाव तर पळून घेतली. 22 धावा धाव फलकावरती अजून देखील 14 चेंडूमध्ये 18 धावांची गरज अनिल सर. काय सुरेख गोलंदाजी केली जाते या ठिकाणी धनंजय द्वारा. सुरेख एक एक चेंडू विचार करून टाकतोय की आपल्या संघाला विजय मिळवून देते. फायनलचा सामना आहे आपला या चषकाचा मानकरी व्हायचा आहे त्यासाठी धनंजय करतोय अथक परिश्रम आपल्या संघासाठी मातोश्री संघासाठी. मातोश्री म्हणजे आई आईच्या नावावरती हा संघ आहे. आईचा आशीर्वाद पाठीशी असला ना तर तुम्हाला जगात कुठलाही सामना असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला पराभूत मिळणं खूप अशक्य आहे. तुम्ही त्या ठिकाणी विजयीच होणार. हो हो काय सुरेख चेंडू फेकला गेलाय. निर्धाव चेंडू असेल बिक्की त्यासाठी धनंजयचा. षटक क्रमांक 4 मैदानात चालू असताना काहीशे चेंडू शिल्लक असतील. धनंजय द्वारा बिक्कीवर एक थांबून ठेवलं बिक्कीला. 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. बॉल पडण्याच्या पहिले सांगितलं होतं जोरदार रंगतदार सामना असणार आहे का की दोन्ही टीमांमध्ये वेगवान गोलंदाज आहे. शेवटपर्यंत हे हार मानणार नाही. ओहो रिवर्स इथे रिवर्स खेळताना पाहायला भेटतोय. चेंडू येतो डॉट. समीकरण बघा अनिल सर 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. हो काय लाजवाब गोलंदाजी केली गेली आहे. 2 षटक धनंजयचे 2 षटक निहालचे. अवघ्या 24 चेंडूमध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्यात. सामना येऊन पोचलाय कुठे होता कुठे. 12 चेंडू 18 धावेची गरज. फलंदाज बाद झाला 3. आता पुरेपूर जबाबदारी असेल राजेश सोरटे वरती. त्याला सिद्ध करावं लागेल आपल्या संघासाठी. मी एवढे वर्ष ओपन क्रिकेट का खेळतो मी एवढे वर्ष व्यावसायिक क्रिकेट का खेळतो तो आता सिद्ध करून दाखवेल आपल्या संघासाठी. काळेवाडी संघ आयुब शेख संघ त्यांच्या दुर्गा संघ असेल मातोश्री 11 संघ हडपसर दोन्ही संघामध्ये चाललेला हा रंगतदार सामना मेगा फायनल महाअंतिम सोहळा महाअंतिम दिवस जनता राजा 2025 छायाचित्र पाहिलं असन. राजेश सोरटे इथे धनंजय काळेने त्यांना एक वस्तू आणून दिली ते माईक वरती सांगू शकत नाही का घेतली हे येणार तुम्हाला पुढचा चेंडू तुम्हाला कळेल. कारण की अगदी वेगवान UP एक्सप्रेस धावणार आहे ते शाहूनगरच्या ट्रॅक वरती. नजीर शेख बबलू पाटीलची खोच मैदानाच्या आत. नजीर शेख पुणे टू UP का मी प्रवास केलाय काय माझ्या गोलंदाजीमध्ये हे आता सिद्ध करायची वेळ आहे. समोर तितकाच ताकदवान फलंदाज राजेश सोरटे संपूर्ण खेळलेला हा खेळाडू काय करणार आपल्या संघासाठी. सामना 18 धावेची गरज. नजीर शेख पुन्हा एक धावच्या हाताने मारा करतोय. पहिला चेंडू सरळ बॅट खेळलाय तिथं निहाल तुसामत तैनात आहे. एक धाव इथं पूर्ण केले. विक्की दास याला वेगच्या समोर यांनी क्रिकेट खेळलेलं मला असं वाटतं विक्की दासने. कारण की हाफपिच क्रिकेट अगदी वेगाने देखील चेंडू टाकतात त्यामुळे विक्की दासला देखील सोपं जाऊ शकतो. पण जर पाहिलं तर नजीर शेख थोडंच वेगाने यॉर्कर टाकतो बाउन्सर देखील टाकतोय. आणि आपण वेस्ट इंडिजचे गोलंदाज 93-94 मध्ये पाहिलं असं अगदी वेगवान गोलंदाजी करायची. तसंच इथं मारा सध्याला नजीर शेखच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय. नजीर शेख हो स्लाइस केलाय परत एकदा. मला तर विक्की दास पशी क्षमता आहे पेसच्या विरोधात तो अनेक वेळा खेळलेला आहे. आज देखील इथे खेळताना पाहतो. वय कमी आहे पण अनुभव जास्त आहे या खेळाडूला. विक्की दास स्ट्राईक होती.
ते असं म्हणतात अनिल सर, क्रिकेट ते म्हणतात ना, क्रिकेट असं खेळ आहे कधी देखील रंग बदलू शकतो आणि हेच म्हणतात ना क्रिकेट की माया, कभी धूप कभी छाया. सध्याला 40 धावांचा पाठलाग करताना इथे मातब्बर संघ देखील इथे संघर्ष करतो मैदानाच्या आत. हो नक्कीच, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, काही होऊ शकतं. हो पुन्हा चेंडू हवेत, निहाल उर्फ टुन्नू, चेंडूच्या खाली मोठा मासा गळाला. राजेश सोटे तंबूचा सहारा. पाहिजे काय गोलंदाजी करतो नजीर शेख आपल्या संघासाठी. बडी मछली जाल में म्हणलं तरी काय हरकत नाही. राजेश सोटेला बाद केलं गेलं. सामना येऊन पोहोचलाय कुठे, होता कुठे, आता जायचंय पुढच्या फलंदाज धनंजय काळे, प्लॅटफॉर्म काळेवाडी पिंपरी. खूप महत्वाचा विकेट होता शेरुलवारचा. ते मला असं वाटत नाही की गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये गेला. ते स्वतः शेरुलवार ते कॅच हे विकेट सोडलं होतं, कारण की डबल माइंड झालं होतं. सिंगल ते घेणं गरजेचं होतं, ते शॉट खेळणं गरजेचं होतं का. आता स्वतःला थोडंसं कोसत असेल शेरुलवार, कारण की ते फटका फसला आणि तिथे कल्लूने कॅच पकडला होता. आता डगआउट मध्ये थोडंसं शांत वातावरण आहे कालेवाडी या संघाचं. न्यू बॅटर मैदानाच्या धनंजय काळे अर्थात डीजे. डीजे काय करतो डीजे आपल्या संघासाठी पाहायचंय. सुरेख फटकेबाजी करावं लागेल, त्याला सिद्ध करावं लागेल की मी या संघामध्ये का खेळतो, माझी ख्याती काय, मी करणार काय. समोर तितका ताकदवान गोलंदाज नजीर शेख. ओहो क्लिंग बॉट, ओहो दांडी 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 गुल. नजीर शेख चेंडू आला गेला, आला कधी गेला कधी, यष्ट्या उडवल्या कधी. धनंजय काळेला थांबून ठेवलं. बॅट उचलायच्या आधी चेंडू यष्ट्यावरती जाऊन ठोकला गेला. धनंजय काळे अर्थात डीजे तंबूच्या आसऱ्याला. हो गई गलती हो गई बोल. इथे धनंजय काळेची दांडी 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 गोल. धनंजय काळेची आला तसंच इथे धनंजय काळे परततोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत समीर भोसले. समीर भोसले एक सॉफ्ट टेनिस क्रिकेटचा, हाफ पिच क्रिकेटचा बेताज बादशाह, ज्याची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सिंगल टेनिस चेंडू असू द्या की जर चेंडू असू द्या, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा फेकला जाईल तर समीर भोसलेकडून शिकला जाईल. तो समीर भोसले आपल्या संघासाठी काय करतोय. समोर नजीर शेख, पुन्हा एकदा समीर भोसलेसाठी. ते म्हणतात ना मेहनत रंगलाय. जसं इथं मेगा फायनल पाहायचं होतं सर्व प्रेक्षकांना, तशीच मॅच इथं पाहताना भेटायचं आणि सर्व इथं आयोजक कमिटी देखील मॅचचा आनंद घेताना पाहतात. दर्जेदार आयोजन आणि नियोजन आणि त्याच्यात हेच रंगतदार सामना आपल्या समोर आहे. पहा प्रेक्षक होते गुडे, जे बसले होते उठले गेले, जे उठले होते ते चालले गेले आणि सामना पुन्हा एकदा काय गच्चा चेंडू, वाईट चेंडू, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. मला वाटतं पहिल्या 140 ने टाकत होतो नजीर. हे चेंडू जर आपल्यापाशी स्पीड मीटर असेल तर हे चेंडूचा वेग तुम्ही परत एकदा टिपा तुमच्याच्यात, कारण की मला वाटतं 140 पेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकला असेल नजीर शेखने. समीर भोसले देखील इंजुरी नंतर पुनरागमन करतोय. एक ऍक्सिडेंट नंतर तो देखील क्रिकेट पासून थोडासा लांब झाला होता, परत त्याच्या नंतर तो पुनरागमन करतो आणि त्याच्या समोर कोण आहे, वेगवान गोलंदाज नजीर शेख. हो सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणता येईल. एक धाव पण पूर्ण केली गेली. एका धावसंख्या धावफलक सरसवला गेला. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पुसली 26. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पहा सद्दाम सर, हा सामना होता कुठं आणि सामना येऊन कुठं पोहोचला. पहिले 4 षटक पण पाहिले गेले. सामना जवळजवळ काळेवाडी संघाच्या पारड्यामध्ये होता. नंतर लगावपाठी 4 विकेट फलंदाज बाद झाले गेले मोठे मोठे. त्यानंतर सामना कुठेतरी अडचणी सापडला गेलाय. मातोश्री संघाकडे हा सामना झुकताना आपल्याला दिसतोय. तर येणारे जे 7 चेंडू असतील काय असतील. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. सकाळी 11 वाजता हा संघ दाखल झाला होता इथे मातोश्री 11 हडपसर. त्याच्यानंतर खेळाडूंचं पूर्णपणे मेहनत मैदानाच्या आत. परत एकदा हेलिकॉप्टर खोदून काढला चेंडू कव्हरच्या दिशेने डीप मध्ये. खेळाडू आय फंबल होते परशुराम, पण बॅकअपला तिथं अभि होता. अभि म्हणतोय अभि नाही तो कभी नाही, कारण की ही स्पर्धा जर तुम्हाला परत एकदा हे कप जिंकायचं असेल तर 1 वर्षाची वाट पाहावं लागेल. त्यामुळे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये दोनही संघ 365 दिवस तुम्हाला स्पर्धेची वाट पाहावी लागेल. या स्पर्धेसाठी तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. सामना जर टाय झाला तर कंपल्सरी चेस आहे.
कंपल्सरी चेस आहे, वेळेचं बंधन आहे, कारण की 10च्या पहिले 5 सामना आलाय, 6 चेंडू शिल्लक, 13 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती असेल अंकित, एक डावखुरी हाताचा गोलंदाज, तर समोर तितकाच ताकदवर फलंदाज विक्की दास, डावखुरी हाताचा फलंदाज. एक गोलंदाज डावखुरी हाताचा, तर दुसरा फलंदाज डावखुरी हाताचा. सध्या माहिती तुम्हाला काय वाटतं, येणारे 6 चेंडू कसे असतील? 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. 5 फलंदाज बाद झाले गेलेत. विक्की दास स्ट्राईक वरती असेल, तर नॉन स्ट्राईकला असेल समीर भोसले. हे 2 फलंदाज काय करतील आपल्या संघासाठी? दोन्ही उदयमुख चेहरे आहेत. अय्यूब शेख या संघासाठी काय करतील? काय पारी खेळली जाईल? तर आणखी 6 चेंडू येणार आहे, कसे फेकले? तुम्हाला तुमचा एक अनुभव काय सांगतो की 6 चेंडू काय होतील? 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. अंकित गोलंदाजी मार्क वरती, डावखोर गोलंदाज आहे. नवीन चेंडूने नेहमी चेंडू हाताळताना पाहायला भेटते, पण आता स्लॉग ओव्हर, शेवटची ओव्हर, महत्वाची ओव्हर. हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. अभि सर्वात मोठा इथं अडथळा जे होता अंकितच्या समोर, डावखोर फलंदाज, त्याला इथे बाद केलाय. विक्की दास बॅक टू पॅव्हिलियन, धक्का लागतो तो 6वा. विक्की मात्र बाद झाला. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची कडा झाली आणि सरळ चेंडू अभिच्या हातामध्ये गेला. फलंदाज झाला विक्की दास, धक्का क्रमांक 6वा. 13 धावेची गरज. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून द्या, फलंदाज पाठवायचा आहे. नेक्स्ट बॅटर सागर न्यू बॅटर मैदानाच्या आत. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो. सध्याला जर पाहिलं तर ताकदवान गोलंदाज, पुन्हा महाराष्ट्रभर पुणे जिल्ह्यामधले सर्वात फेमस गोलंदाज यांच्या समोर असाच्या फलंदाज इथं कोसळताना पाहायला भेटत. अय्यूब शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी या संघाचे अर्धी टीम दागआउटच्या दिशेने इथे शांत बसलेली आहे. जे पहिले कालेवाडीचा संघ जे होता त्यांचे प्रेक्षक इथे जोरात टाळ्यांचा कडकड करत आवाज चालू होता, ते सध्याला शांत झाले. आता जर पाहिलं गेलं तर मेहमान वरती इथं सर्व पाहुण्यांवरती इथे प्रेम दाखवताना पाहिलं पिंपरी चिंचवडकर, तर मेजबान त्याच्या विरोधात मेहमान अशी लढत सुरू आहे सध्याला. पिंपरी चिंचवड कालेवाडी त्याच्या विरोधात हडपसर. पहा, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेस्टर्न पासून खूप दूरवर फेकला गेला. पंच सलमान शेख यांचा इशारा, वाईट चेंडू. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काय होऊ शकते आपण पाहिलं असेल. क्रिकेटचा इतिहास आहे. 2 चेंडू मध्ये 17 झालेत, 6 चेंडू मध्ये 38 झालेत. अनेक इतिहास झालेले क्रिकेटमध्ये. कधी कोणीही चमकू शकतो. फक्त तुमच्यापाशी क्षमता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ओहो, गच्चा चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. DRS चा वापर इथे टेक्निकल टीम सर्वजण जागेवरती थांबा. सर्वजण क्षेत्ररक्षण जागेवरती थांबा. थर्ड अंपायर तुम्हाला योग्य तो निर्णय दिला जाईल. एक चेंडू महत्वाचा असेल. एका चेंडूवरती सामन्याचं पारडं बदलून जाईल. असा हा चेंडू, शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 किंवा 4. या चेंडूवरती सामन्याचं पारडं बदलणार हा चेंडू असेल. फेअर डिलिव्हरी. DRS सक्सेसफुल, पॉवरफुल. बाहेर पूर्णपणे अँगलने चेंडू पडल्यानंतर थोडासा आतनं इथं बाहेर जाताना पाहायला भेटतोय आणि चेंडू इथे डॉट येतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पुन्हा बॅटची कडा घेतली गेली. एकदा पण पूर्ण. समीर भोसले 3 चेंडू 11 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. सामना घ्यावंच लागणार आहे. मोठे फटके देखील मारावे लागेल. एक षटकार जर अनिल सर या बॉल वरती आला तर नक्कीच परत एकदा कालेवाडी संघ देखील पुन्हा लागबूल करू शकतो. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. या खेळाडूला पाहिले गेले षटकार मारताना. हो, आता मात्र काय, चेंडू वाईट.
धावसंख्या 1 3 चेंडू 10 धावेची गरज. प्रेशर मैदानाच्या आत फलंदाजावरती देखील प्रेशर आहे, गोलंदाजावरती देखील प्रेशर आहे. जर लीग मॅचची असते तर इथं एवढं प्रेशर नसतं, पण हे फायनल आहे. एवढं दिवस तुम्ही कष्ट केलेत ज्याच्यासाठी ते जिंकण्यासाठी इथं मेहनत आहे. हो 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 हो, इथे भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू येतो डॉट. लाजवाब चेंडू म्हणता येईल. सामन्याचं पारडं बदल आपल्याला दिसतंय. 2 चेंडू 10 धावेची गरज. समीर भोसले मध्ये एवढी ताकद आहे की 2 चेंडूवरती 2 षटकार खेचू शकतो असा हा समीर भोसले कार्यवाडीचा फलंदाज आहे. मी पाहिलंय त्याला क्रिकेट खेळताना अनेक वेळा 2 चेंडू 12 धाव्या त्यांनी केलेल्या आहेत. असा हा समीर भोसले, त्याची ओळख फक्त षटकार आणि चौकार आहे. हो, बॅटची कडा घेतली गेली. 1 धाव पडून पूर्ण. 1 चेंडू 9 धावेची गरज. याच बरोबर या मॅच मध्ये हवा काढून देणारा हा चेंडू होता. एकदा जोरदार टाळे वाजवा या दोन्ही टीम साठी, कारण की 40 धावा इथे डिपेंड्स केलेत मातोश्री 11 हडपसर या संघाने. सामना विजयी 2025 जानता चषक चौहत्तरी मातोश्री 11 संघ. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 चा मानकरी ठरतोय तो मातोश्री 11 हडपसर संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं, खेळाडूंचं रौद्र शंभू स्पोर्ट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला जर हिंदी समालोचक आणि मराठी समालोचक हवे असेल तर तुम्ही समालोचन कक्षाकडे संपर्क साधू शकता. हर्षदभाई अन्सारी, आलेल्या क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं, खेळाडूंचं आणि विजेत्या सर्व संघांचं जानता राजा क्रिकेट क्लब आणि चला सर्वजण सर्व टीम्स इथे मैदानाच्या मदत जायचे. तर्फे सरस स्वागत. पुन्हा भेटूया 365 दिवसानंतर याच मैदानावरती याच वेळेत. चला पारितोषिक कडे आपण वळणार आहोत. सेंटरला विकेट वरती सर्वजण जायचे. चला मातोश्री 11, आयुबाई शेख कालेवाडी संघ, त्याबरोबर वाघाव आणि पर्वती 11 आपण विकेट